हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज मृत्यूबद्दलचे ज्ञान नचिकेताला देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय पहिला, वल्ली तिसरी, श्लोक क्रमांक 7. या तू अविज्ञानवान भवती अमनस्कः सदा असूचिः न स तत्पदम आपनोती संसारम च अधिगच्छति. अन्वयार्थ: जो जाणून आकलन करून घेत नाही, ज्याचं चित्त चंचल आहे, अविचारी आहे आणि अशुद्ध आहे, तो त्या परमोच्च पदाला कधीही पोहोचत नाही. त्यामुळे असा जन्म मरणाच्या भवचक्रात सतत अडकून राहतो. आता पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 8. या तू विज्ञानवान भवती समनस्कः सदा शुचिः स तू तत्पदम आपनोती यस्मात् भूया न जायते. अन्वयार्थ: जो जाणून आकलन करून घेतो, ज्याचं चित्त स्थिर आहे, विवेकी आहे, विचारी आणि पवित्र आहे, तो त्या परमोच्च पदाला पोहोचतो. त्यामुळे असा पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होतो. आता पुढचा श्लोक आहे श्लोक क्रमांक 9. विज्ञान सारथीः या तू मना प्रग्रहवान नरः सा अध्वना पारम आपनोती तत् विष्णो परम पदम. अन्वयार्थ: ज्याची विवेकी बुद्धी सारथी असते आणि शुद्ध मन हा लगाम असतो, तो भवसागरातून मुक्त होतो, परमोच्च पद प्राप्त करतो. या तिन्ही मंत्रातून एकच विचार यमराज सांगत आहेत. फक्त भाषेत सकारात्मक नकारात्मक असा फरक आहे, एवढेच. परंतु तत्व एकच आहे. इथे आवर्जून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की यमराजांनी अंतरात्मा, देह, बुद्धी, मन, इंद्रिय, विषय हे सर्व काही रूपकात्मक उदाहरण घेऊन सांगितलं. परंतु सुरुवातीला मंत्र 1 मध्ये सांगितलेल्या 2 तत्वांपैकी अंतरात्म्याचा उल्लेख केला असला तरी जीवात्म्याचा या रूपकात समावेश केलेला नाही. याचं कारण म्हणजे मंत्र 3 पासून देह, बुद्धी, मन, इंद्रिय, विषय यांचा विवेकाने संयम ज्याने करायचा आहे, या सर्वांना एकत्र नियमित ज्यानं करायचं आहे, तो जीवात्म्याने यास्तव त्याचा समावेश या यादीत नाही. देह, बुद्धी, मन, इंद्रिय, विषय हे स्वसंवेदनशील आहेत. सृष्टीलीला ते स्वतःच त्यांना पाहिजे त्याप्रमाणे उपभोगू लागतात. त्यामुळे भोग निर्माण होतात. वास्तविक त्यांनी जीवात्म्याला सेवा द्यायची आहे. जीवात्म्याने अंतरात्म्याच्या प्रेरणेने सृष्टीलीला जशी आहे तशी अंतरात्म्याप्रत पोचवायची आहे. जीवात्म्याने देह, बुद्धी, मन, इंद्रिय, विषय या सर्वांना काबूत आणून निष्प्रभ करून त्यांना फक्त नेमून दिलेल्या त्यांच्या कर्तव्याला जुंपून भोग निर्माण होऊ द्यायचे नाहीत. यामुळे देह, बुद्धी, मन, इंद्रिय, विषय हे अडथळे दूर होऊन जीवात्मा रथात बसलेल्या त्या मालकापर्यंत, अंतरात्म्यापर्यंत पोहोचेल. तो आत्ममय होईल. हाच योग आहे, हीच मुक्ती आहे. हाच नरदेहाचा एकमेव उद्देश आहे. हे साध्य करण्यासाठी काही गोष्टी समजावून घेणे उद्बोधक होईल. अज्ञानात सुख असतं,
समोर काय चाललंय, समोर दिसत आहे त्यापेक्षा वेगळा भाव त्यात आहे का, हे कसं चाललेलं आहे, हे कसं चालायला पाहिजे, हे फक्त ज्ञानीच जाणू शकतो. त्यामुळे अज्ञानीला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही. मनुष्य तर स्वजीव सृष्टी शांत आहे. पशु पक्षी वनस्पती यांना प्रगल्भ बुद्धी नसल्यामुळे त्यांना दृश्यातील अप्रकट रंग दिसत नाहीत. दृश्य जसं आहे तसं ते उपभोगतात. परंतु माणसाचं तसं नाही आहे. त्याला प्रगल्भ बुद्धी असल्यामुळे देह बुद्धी मन इंद्रिय विषय इत्यादींनी दाखवलेल्या छटा आणि त्यांच्या उपछटा याचं ज्ञान आकलन त्याला होतं. या निरनिराळ्या भावभावनांमुळे त्याचा वैचारिक गोंधळ होतो. त्याच्या अंतर्यामी संघर्ष सुरू होतो. त्याचं मनस्वास्थ्य बिघडतं. देहाला वासना इच्छा झाली की देह जीवात्म्याला म्हणतं, चल पुरव माझी वासना इच्छा बुद्धी, पुरव माझी वासना इच्छा. बुद्धी म्हणते चांगल्या मार्गाने जे करता येईल तेच कर. मन म्हणते शक्यतो सन्मार्गाने चल, न मिळाल्यास वाममार्गाला जायला हरकत नसावी. इंद्रिय म्हणतात कसला सारासार विचाराने विवेक करायचा, आला दिवस येणकेनं प्रकारेण साजरा झालाच पाहिजे. विषय तर उघडे बोडके होऊन सतत आकृष्ट करत खुणावत नाचत असतात. अशा वेळी मन विचलित होतं. बुद्धी फिरते ढळते, हवस निर्माण होते. देहाला काय होतंय हे कळायच्या आत जमल्यास सन्मार्गाने, न जमल्यास कुमार्गाने वासना इच्छा हवस पुरी केली जाते. याला अहंकार अहंभाव मत्सर द्वेष मोह माया हे सगळे खत पाणी घालतात. यातूनच जीवात्म्याला मार्ग काढायचा असतो. देह बुद्धी मन इंद्रिय विषय यांची अवकात जाणावी. हे सर्व जीवात्म्याचे नोकर गुलाम आहेत. त्यांची सेवकाहून जास्त किंमत नसते. त्यांच्याकडून त्याला सेवा करून घ्यायची आहे. त्यांना जीवात्म्याने हुकूम करायचा आहे. त्यांच्याशी समझोता करायचा नाही आहे. सामना तर अजिबात द्यायचा नाही. त्यांच्याशी टक्कर देणं म्हणजे त्यांना उगाचच मोठेपणा देण्यासारखं आहे. त्यांची ती लायकी नसते. जीवात्म्याने सत्व राखायचं आहे. रेषेला हात न लावता ती छोटी करायला तिच्या शेजारी मोठी रेघ काढायची असते. जीवात्म्याने नेहमीच उत्तुंग होऊन कारभार करायचा आहे. त्यांचेच मार्ग त्यांच्यावर उलटवायचे आहेत. जसजशी बुद्धी प्रगल्भ होत जाते तसतशी भौतिक संपत्ती सुबत्ता वाढत जाते. भौतिक उपभोगांचे मार्ग वाढत जातात. देहादी इंद्रियांची भोगापवर्गता वाढत जाते. समृद्धी असल्यामुळे भोग उपभोगण्याची वृत्ती वाढत जाते. माणूस नरदेहाचा मूळ उद्देश म्हणजे आत्मप्रेरणेने सृष्टीलीलेचा निर्भेळ आनंद घेणे हेच विसरतो. तो फक्त सुखाच्या मागे लागतो. यातूनच हमखास निर्माण होणारं दुःख वाट्याला येतं. सुखाबरोबर दुःख आपोआप आलेलं असतं. फक्त ते प्रकट व्हायला वेळ जावा लागतो. यामुळे मनःशांती ढळते. ताणतणाव सतत वाढत जातात. कितीही भौतिक समृद्धी असली तरी शांतता कशी ती मिळत नाही. कारण सुख आणि त्यासह हमखास मिळणारं दुःख या सुखदुःखाच्या स्तरात माणूस अडकतो. वास्तविक जीवनात या पलीकडे एक शाश्वत स्तर आहे. तो म्हणजे सृष्टीचा निर्लेप निर्भेळ आनंद घेणे, केवळ आनंद घेणे. यासाठी देह बुद्धी मन इंद्रिय विषय यांच्या दमनाचा प्रयत्न करून उपयोग होत नाही. तसं केल्यास ती जास्तच शेफारतात आणि उफाळून येतात. याऐवजी विवेक आणि संयम जागृत करावा.
तो आपल्यात मूळतःच जन्मतःच असतो, तो सुप्त असतो इतकेच. त्याला विचारांची ठिणगी लावावी, याला ध्यान योग समाधीची जोड द्यावी, आपली प्रगल्भ बुद्धी त्यासाठी वापरावी. या ठेवणीतून या ठिणगीतून देह बुद्धी मन इंद्रिय विषय यांचं शुद्धीकरण होईल. त्यांच्यातील भोगापवर्गता दग्ध होईल. अशा शुद्धतेतून आत्ममिलन होईल. पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्ती मिळेल. नरदेह सार्थकी लागेल. हरिओम.